फोटोकॉपी आणि रिव्होल्यूशन करण्यासाठी क्रोम ब्राउझरवर SPPU स्टुडंट लॉगिन हे सर्च करायचे आहे. त्यानंतर लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी आपल्याला लॉगिन बाय येथे ईमेल ID किंवा मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि शेजारील कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी आपल्याला फोटोकॉपी रिव्होल्यूशन या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसेल. येथील सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि अप्लाय फॉर फोटोकॉपी यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी आपल्याला आपली परीक्षा ज्या मंथमध्ये झाली तो मंथ येथे सिलेक्ट करायचा आहे आणि कोर्स म्हणजेच BA हे येथे सिलेक्ट करायचे आहे आणि अप्लाय बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या विषयांची फोटोकॉपी करायची आहे ते विषय सिलेक्ट करायचे आहे. या कॅपच्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर या प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी या चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि अप्लाय फॉर फोटोकॉपी येथे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या प्रकारे इंटरफेस दिसेल. येथे आपल्याला पेमेंट करायचे आहे. तर पेमेंट करण्यासाठी या मेक ए पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. हे पेमेंट करण्यासाठी आपल्याला येथील चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसेल. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगद्वारे करू शकतो. तर मी या ठिकाणी आता UPI निवडत आहे. UPIवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी मी फोनपेने पेमेंट करणार आहे म्हणून मी फोनपे निवडतो. त्यानंतर आपले पेमेंट सक्सेसफुली दाखवेल. सक्सेसफुली दाखवल्यानंतर आपल्याला या 3 डॉटवर क्लिक करायचे आहे आणि फोटोकॉपी डॅशबोर्डवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आपल्या ईमेल IDवर फोटोकॉपी येऊन जाईल. धन्यवाद.